नमस्कार सर्वांना मित्रांनो. काय म्हणतो लक्ष्मण? रामकृष्ण हरी सगळ्याला. रामकृष्ण हरी. लक्ष्मण पण आलाय, विष्णू आहे, फौजी पुढे आहे, मामा बी पुढे गेले तर मागे राहिले होय. आणि मित्रांनो ही व्हिडिओ आता वारीतच आहे. सकाळच्या टायमाला तुम्हाला इथं काय घडतंय, सकाळी 7 ते 10च्या रेंजमध्ये माहोल कसा असतो हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये दावण्याचा प्रयत्न करतो. अजून आम्ही आंघोळ नाही केली, पारूस आहे, पण व्हिडिओ संपूर्ण बघा. मिरचीन फिरचीन काय भानगड आहे, जेवायला बसले सगळे. काय आजचा बेत काय आहे? सकाळ सकाळ चपाती नाश्ता आणलाय बाबा. इकडं म्हणजे वारकऱ्यांचं काय चाललंय शॉर्टकट मध्ये दावण्याचा प्रयत्न करतो. ही आड्याला रोड टरका गाड्या, पड्याला रोड खास माऊलींसाठी. माऊली चालतं तिकडून दुकानं सगळी तिकडे, इकडे बी लागते ती काही कमी जास्त ना. टरकतच बसून आलेले दिसतात बहुतेक, दमले असतील. ही एक दिंडी निघाली, त्यांची दिंडी बिंडी थांबली असतात. ह्या अख्खी दिंडी एक पडेल ना. वारकरी चालतं त्याचं म्हातारा बिस्किलरी घेऊन. ऊन लागतंय सकाळ सकाळ, चमकतंय. आंघोळ्या करू मग तापून द्या जरा गरम. कॅनल मध्ये लय पाहू तशी झोप लागली गाड, निवांत रिलॅक्स. इकडे दिंडी थांबली, तिकडे आंघोळ्या काढते थांबलं. स्वयंपाक बाबा चपात्या, आज चपात्याचा बेत नाही. चपात्या रोज असतात, कधी भाकरी असतं, कधी काय असतं असं. भाजी बनवली व्हिडिओ. म्हणजे पडेल साईडची बी गर्दीचं व्हिडिओ टाकल्यात तुम्हाला. ह्या साईडचं बी थोडं चालत चालत एकंदरीत माझा प्रयत्न राहील की जावं. काय आज काय बनवणार, काय बनवायचं विचार काय स्वयंपाक चालू आहे साहेब. हा, कुठल्या गावची दिंडी? सोलापूर. सोलापूरची. ह्या साईडचं कसं वातावरण हे तुम्हाला आंघोळ चालली. गार लागतंय का माऊली? हे असं प्रत्येकानं स्वयंपाकात असतं नियोजन आपापलं. शिगड्या गॅस सगळं घेऊन येते. ट्रक मध्ये बसल्या इकडे स्वयंपाक चालला. इकडे इकडल्या वेगळ्या चपात्या असतात. कुठल्या गावची दिंडी माऊली? गंगाखेड परभणी. गंगाखेड परभणी. तिकडली स्वयंपाक चाललाय सकाळ सकाळ, तिकडे बी चाललाय. असं चाललंय वारकऱ्यांचं सकाळ सकाळ. मध्ये का बसले वारकरी? कुठल्या गावची दिंडी माऊली? कांगड तालुका. कांगड तालुका. बरं, तुम्ही म्हणता फास्ट, पण रिप्लाय लवकर नाही. आज काहीतरी भाजी बनवली, इकडे चपाती. हा ते म्हणाले बघितल्यावर म्हणाले एकदम वर्ग तुम्हाला म्हणताय. नाही नाही, मी स्पीड मध्ये ना, नाही तर बघितलेलं बोललं कळतंय. काय दोड काय काय दोडक्याची भाजी चपात्या.
मोठ्या चपात्या 5 जण आउट होते एका चपाती. सकाळच्या टायमाला किती किलो लागते? सकाळच्या टायमाला 25 किलोचं. किती लोक आहेत? 100. एक माणूस काय 2 किलो खाते? 100 माणसाला 25 किलो म्हणजे पावशेर एकाला सरासरी बघते जमते. 2 चपात्या होते आपल्या गावठी. बरोबर. चला चला रामकृष्ण. हा काय परिचय काय परिचय काय झाले काय म्हटलं? हा परिचय आपल्या दिंडीत काय चाललंय ते लाईव्ह घेतलंय. बर असं काय झालंय तुम्हाला स्पीडमध्ये तुम्हाला बी वेळ नाही हो म्हणून फास्ट जावं. ह्यांनी काय पोहे बनवले. पोह्यावर तडका मारला. लिंबून पोहे त्याच्यावर फास्ट. कुठल्या गावची दिंडी? लातूर. ते काय होतंय माहिती का? प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो. मी सांगतो काय होतं. थांबा जाऊ नका. इकडे बी ही दिंडी आहे. कोणत्या गावची दिंडी? कोल्हापूरची. इकडे बी स्वयंपाक म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांचं असं सकाळ आहे ना स्वयंपाक बनवायचं काम चालू होय. ती अशी बघते ती बेकार दिंडीवाली. ही दिंडीवाली मोकळी चालणारी माणसं म्हणजे काय सगळीच नाही बरं का. काय दिंडीवाली त्यांना वाटतं हे खायला मागते का काय? खायला बाबा मी कशाला खायला माग होय. त्या दिंडीवाल्यांना वाटतं हे खायला मागतात का? हा आपण किती खाल्लं पाहिजे पाव हे. आता ह्याने तर खाल्लं नाही पण त्या दिंडीवाल्यांना तसं वाटतं ना खायला मागतंय का काय? चपाती मागतंय का काय? असं होतं ना. अरे कशाला बाबा. आणि एकाला दिलं म्हणून त्यांना बी दिंडीवाल्यांना इतकी लोक गावाकडून इकडून तिकडून अशी दांडी करतात तरी बी त्यांचं भागत नाही. म्हणजे काय खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हाय दिंडीत खडूच वारकरी लय येते असं आहे. त्यांना रिप्लाय कधी दांडक मारलं. कुठल्या गावची दिंडी? नांदेडची. किती लोक आहेत? 100 लोक. आता दिंडी मागणी येते तवर स्वयंपाक करून ठेवायचा. स्वयंपाक करायला किती लोक आले? थोडं स्वयंपाक लोक करायला तिघ होत आहे म्हणायचं. आता किती वाजेपर्यंत पोहोचतले? 1 तासात येतात. 1 तासात वरण भात झालं खायला का पळायचं अजून. हा बघा त्याला म्हणायचं रिप्लाय. ओके चला. म्हणजे त्यांना माहिती आहे अजून दिंडी येते आपला स्वयंपाक म्हणजे खुश आहेत असं. पण ते रेडी झालंय ना ती लय डेंजर काम आहे त्यांचं त्या दिंडीवाल्यांचं असं. म्हणजे हाय परिस्थिती मी अनुभवले. चल निघ म्हणतात साईडला. होय इकडे अशी होय दिंडीवाले चल साईडला चल म्हणजे असे घुसून देत नाही त्यांच्या एरियात होय. चौकड माणसं असते ती बसलेली. आता दिंडीत त्यांना काय काम आहे होय. कुठं असतं. हा त्यांना वाटतं खाया मागते का काय? आला का एवढं अन्नदान होते होय दिंडीत. आणि तुम्ही नाही दिलं म्हणून काय आम्ही काय उपाशी मारणार आहे का होय? आम्हीच आता एवढे बिसलरे वाटतोय तुम्ही पैसे देताय होय. म्हणजे एवढं अन्नदान करतोय मित्रांनो. पण तुम्हाला एक माहोल धावण्याचा प्रयत्न करतो हो. असं वारीत बाबा नेमकं काय चाललंय असं. कांदा कापून काय पैसे करायचा विचार चालला. बर किती लोक आहेत दिंडीत तुमच्या? 100. कुठली दिंडी आहे? अकोला तालुका. अकोला नगर जिल्हा. बर तिकडून असतं. किती किलो माल आलाय ती? 15 किलो. 15 किलो चपात्या तुमचं भागते 15 किलो. उपमा आहे ना बरं का तुम्हाला लागला तर आता केलाय काय उपमा अयो आम्ही खाल्लं किंवा बघा ह्याला म्हणायचं जीव. काय दिंडीवाली लय भारी ती. तुम्हाला काय सांगायचंय? आम्ही वाटलाय आणि काय करते ती त्यांना काय वाटतं खाया मागतोय का काय? नाही. अहो मी कशाला खाया मागू असं आहे ना. पण तुम्ही कसं म्हणला शिल्लक आहे केलाय ना सगळ्यांसाठी. शिल्लक नाही वाटच केलंय ना. हा काय असं नाही केलं. जाणार ना एखाद्याला मोठी घात होते. बरोबर एखादं आता माऊली रस्त्याने कमी पडून देतोय का? नाही. नाही ना. ते आता काल काय झालं मी असं शूटिंग काढत चाललो होतो. मी बंद केलं त्याचा व्हिडिओ. ते दिंडीवाले काय म्हणताय चल अरे तिकडं. मी काय करतोय सॉरी बरं का. नाही माझं नाही. त्यांना वाटलं खायला मागतंय का काय? अहो मी कशाला मागू असं. म्हणजे माऊलींनी हो का शिल्लक राहिले म्हणले तुम्ही खावा दिंडी
दोन पिकअप दिसतात, दोन पिकअप, सगळे पिकअप मध्ये सर्वजम आहे. ठीक आहे मित्रांनो, चला 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 माऊली, चला. असं खेळ आहे. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे खरं आहे ते खरं आहे. सगळी, मी आधीच म्हणलं होतं, सगळी तशी नसतात. कवचित एखाद असतं की पोत्यात एखादा कांदा नसका निघतोच की, तसं काम असं. इकडे मग स्वयंपाक बनवायची कामं चाललं सगळ्यांची, असं काम चाललंय. इकडं निवांत आपलं, आता रेंज नाही काय नाही होय, गेम खेळायची. इकडं भाजी बनवायची, इकडं चला फोडून या. मी इकडून वरण भात चपात्या मस्त मध्ये. कोणत्या गावचे माऊली? परभणीची का? दिंडी आली का नाही अजून? किती लोक आहेत तुमच्या दिंडीत? 600. अयो बरीच आहे ती. अयो मग तुम्हाला चपात्या लय करावं लागतं. किती किलो करावं लागतं ती? 40 किलो. होय राव, बघा एवढ्या माणसांना लागणारच की 40 किलो. कुठलं गाव म्हणला? परभणीकडे असल्या चपात्या असतात. तुमच्या इकडे अरे चपात्या असल्यात का? हा बरोबर का? हे बी परभणीच. तुमचं गाव कुठलं? जरी तुझ्यापासून किती लांब आहे तरी? हा बरंच आहे. चला आता तोंडाला माझ्या काय म्हणतात माऊली? चालत आले का माऊली? पब्लिक जास्त आली माहित नव्हती. नाही पब्लिक आहेच. आणि मित्रांनो, मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगतो पण तुम्ही पळावता, यंदा पब्लिक हे जास्त या प्रत्येक वेळेसपेक्षा. हाय का? हाय का? हाय ना, म्हणजे हायला हाय म्हण नका, हाय तरच हाय म्हणा. दरवर्षी येता का? पण का दरवर्षी पहिल्यांदा कोण आले? पहिल्यांदा कोण? तुम्हीच आलाय. मग तुम्हाला काय माहिती दरवर्षी पब्लिक किती असते? दरवर्षी अंदाजे सांगते ना आपल्याला. अंदाजे काय डोंबलं मग नाही कळत. आयला अवघडच आल्या गाड्या. अशी बी बरी गंमतच आहे. दरवर्षी येतं का माऊली? किती वर्ष? 5 वर्ष झालं. यंदा पब्लिक कमी आहे ना का जास्त आहे दरवर्षीपेक्षा? हा जास्त आहे. तुम्ही येता का दरवर्षी? कुठलं गाव? अकलू श्रीपूर. इथलं? हो, इथलं वाटेच्याकडे वेळापूरच्याकडे. हा मग आपण शेजारी. चला शेजारी आम्ही- पक्का शेजारी. पक्का इंदापूर. राईट. असेल चला इकडं या माऊलींचं चाललंय स्वयंपाक. त्यांच्या दिंडी यायच्या आधी त्यांना आहे ना सकाळच्याला जेवण करून ठेवावं लागतं. असं बघा इकडं बी चाललंय. म्हणजे असंच ही माऊल असंच. आता किती लांब गेलं ना थोडं तर असंच शॉर्टकटमध्ये 10-12 मिनटं बाद झाली. काय झालं, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे आणि बरेच जण फोन करते ती, दादा अन्नदान बी करायचे. आता फोन कधी लागतोय कधी नाही, आवाज येत नाही, हॅलो हॅलो करतोय. काय करतो, साईडला स्कॅनर देतो. हो का इकडं बी म्हणजे हे चाललंय. हो का चपात्या बनवायला. कुठल्या माऊली? परभणी. बघा असल्या चपात्या म्हणलं मोठाल्या की परभणी समजायचं, कारण लय मोठाल्या चपात्या. परभणी. इकडं किती किलो बनवायचे आज? किती किलोच्या करायचे चपात्या? 30 किलोचे. किती लोक आहेत? 300 लोकांना 30 किलो भागेल का दुसरं काय आयटम? गोड म्हणजे एकदा एक तुकडा दिला की 100 किलो झाला. बरं तुम्ही पुढे आला, दिंडी महाग आहे का? बरं रोज तुम्हाला स्वयंपाक करावा लागतो? म्हणजे स्वयंपाकाची माणसं वेगळी असतात मित्रांनो. भांडे चला ठीक आहे. पडेल्या साईडला वाटप असते. वाटपाचं व्हिडिओ मी मागे टाकलं होतं की असलं म्हणजे वाटप लय असतं. पडेल्या साईडने दिंडे चालतात, म्हणजे त्या वारकरी ही सगळे. आणि दिंड्यांपेक्षा मोकळी लोक जास्त आहे. ते 60-70% लोक मोकळी असते. असं मोकळी म्हणजे आपापल्या बॅगी घेऊन गटोडी घेऊन आपापल्या छोट्या दिंड्या असं. आणि ही दिंड्यावाली वेगळी. ट्रक टँकर त्यांच्याकडे सगळं एखादा पिकअप असतो. ही लोक वेगळी. आलं का लक्षात? असं तुम्हाला रोडच्या कडेचा माहोल कडेचा बी व्हिडिओ टाकलेत मी. प्रत्येक व्हिडिओ म्हणजे युनिक आहे. जो बघतो त्याला कळतं. मी जास्त बी व्हिडिओ नाही टाकलं, इम्पोर्टेड व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करतो. आणि साईडला स्कॅनर देऊ का?
पण एडिट करावं लागेल. नाही देत नको. त्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये दिलंय बघा, त्याच्यातच आहे. कारण एडिट नाही आपल्याला जुळणार. एडिट करायचं म्हणलं की ते वेळ खातंय ते ॲपमध्ये. परत लोडिंगला तर लय जीव खातंय. बाबा इकडे बी ते तसं सिस्टीम चालू. बहुतेक दिंडी मोठी दिसते. पातीलच घातलंय बाबा शिवाय. इकडे बी चाललंय. पुढून या. कोणत्या गावची दिंडी? हा नाव्याची दिंडी. नावरा. नाव नाव कुठं आलं काय? जालना वय. बघा परभणीच्या मोठ्या चपात्या आहेत, जालन्याच्या थोड्या बारीक आहेत त्या. का तुमच्या असतात मोठं? काय काय आयला नको राव. काय झालं खाल्लं? सॉरी जागा नाही. सॉरी. अशी मी माऊली असतात बघा. जेवण करा म्हणतात. नाही तर काय काय वाटतं हे खाया मागतंय का काय. तसं नाही हो खरं. असू द्या. जालन्यात कुठलं गाव? नाही नाही खाल्लं जुडदार पुढे गेलं. आज काय चपाती फक्त लोणचं. ओके. रोज बदलून ओके. तिकडे बी ह्यांची जेवण चाललं मस्त. सकाळ सकाळ नाश्ता नाही, डायरेक्ट जेवण. हा डायरेक्ट जेवण. जेवा चला. ती जेवा म्हणत होती. म्हणजे अशी बी आहेत माऊली. आहेत सगळी तशी नाहीत. जेव्हा म्हणतात ना काय हा जेव्हा म्हणतात म्हणजे काय काय हुसकावते ती जी फुगराट असतात ना तेच हुसकावतात. त्याच हुसकावतात कोणी बी नाही. खास माऊली आलेले पालखीला ते नाही हा हुसकावत. बरं जेव्हा म्हणतात. हा जेव्हा म्हणतात. जेव्हा माऊली खावा माऊली असं. ओके चला. ह्या गोष्टी व्हिडिओ इथंच थांबवतात. हा होय थांबवून देऊ. म्हातारीचा हात मोडलाय तरी पालखीला आली बाबा. थांबा. म्हातारीचा हात मोडलाय विचारू घ्या. आजीबाई कधी मोडला हात? 2-4 दिवस झाले. कसं काय? बर्डी संडासली गेलती. अच्छो एका डोळ्याने तर दिसा नाही तरी सुद्धा इकडे कमालच झाली कडे. त्याच्यानंच पडलीनं दिसत नाही म्हणत. आ दिसत नाही म्हणून पडली ना दिवस माळवल्यावर. लागलंय काय लय? टिचला ना. आता घरी जावा मग का नाही? पुरीच वारी. अयो ह्याला म्हणायचं जिद्द. कुठलं गाव? मेकर उकळी सुकळी. हा मेकर जवळ उकळी सुकळी. उकळी सुकळी मेकर बर. जारी बघता का मग नेहमी आम्ही पूर्ण झाले घ्या. थँक्यू. कुठलं म्हणलं जिल्हा? आम्ही मेकर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्हा. ओके. बघा तिथली दोस्त मंडळी किती लोक आहेत तुमच्या? 300 माणसं आहे माऊली. 300 बरीच आहे. जारी चला. फॅन बी भेटलं तिथं. टँकर बी असतात असे. टेम्पो असतात, ट्रक असतात, ॲम्ब्युलन्स असतात. ही साईड ह्या जा फक्त. ही साईड कशाला? खास वार करायचं असं गेलं. आता मध्ये बी बसल्यात. तिकडलं एक जलक जाऊ का? चला पडेल ते जाऊन दे. 2 मिनिटांनी काही फरक पडत नाही. हे असे आडवी बी येऊ शकते. बारकायची काम नाही. असे दिंड्या ह्या साईडचं जे आलंय बघत त्याला कळेल. ठीक आहे. चालून दिंड्या दमल्या. थाकल्यात माऊली. दमल्यात. पाठपासून चालत्यात माऊली. आता रस सकाळ रस पितात बघा कसं चाललंय. हा चंद्रभागेच्या पाण्यावर जोपासलेल्या ऊसाचा ताजा रस. होय ठीक आहे. तिथं पण ती पिकर बोंबालताय. या माऊली या. 5 रुपये ग्लास फक्त. चंद्रभागेच्या पाण्यावर जोपासलेल्या ऊसाचा ताजा रस घ्या. असं हाय हो. अशी माऊली बसले पड्याला चालत्यात. आम्ही चांगलं पुढं आलोय. म्हणजे हिथं पालखीला यायला 4 दुपारी येते. आणि आम्ही कधी आलोय तिकडून या. लोंढा आला म्हणजे एखादी दिंडी बघलेलं निघली असा गॅप पडतो बसली की. नाही तर कंटिन्यू दाटी असते. बघतो. थांबा आता उभा राहून या इकडे पाणी बॉटल. तिकडे माऊली बसली असं पटांमध्ये बसतो. आणि इकडं कंटिन्यू अशी लोक चालतात.
एखादी दिंडी असते गॅप पडतो ना तर ते पडेल गेली की मग मधलं मोकळं होतं तर ते परत हाय अशी लेवल होऊन बसते लगेच 2 मिनिट कंटिन्यू एवढं पब्लिक वापर आता बंद करतो आता बघितलं तुम्ही खट्टीमध्ये